मनसे नेते अविनाश अभ्यंकरजी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज मनसेचा मेळावा या ठिकाणी पार पडतोय। मेळाव्याची जय्यत तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। निवडणूक झाल्यानंतरचा पहिला मेळावा आहे, कशा पद्धतीने पाहताय, काय सांगाल? सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आणि नक्कीच तुम्हाला आता दिसेल थोड्या वेळामध्ये राजविचार, राजभाषा आणि समोर असणारी राजशक्ती ही जी असेल, जेव्हा राजसाहेब ठाकरे भाषण करतील तेव्हा नक्कीच हे भाषण अतिशय उत्तम असेल, आक्रमक असेल आणि फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन टाकणारं असं असेल। विविध टीजरच्या मार्फत मनसेच्या मेळाव्याचा सुरुवातीला टीजर आला होता, त्यानंतर आज देखील राजसाहेबांनी टीजर जवळपास 1 ते सव्वा 1 मिनिटाचा टीजर सोशल मीडियावरती प्रदर्शित केला। यावरती एकंदरीत तुमचं काय म्हणणं आहे? कारण की निवडणुकीच्या नंतरचा हा मेळावा होत असल्यामुळे सर्वांची लक्ष जे आहेत ते मेळाव्याकडे आहेत आणि दुसरीकडे टीजरची देखील वेगवेगळ्या चर्चा। थोडा वेळ वाट पाहा, तुम्हाला दिसेल ना। आधीच सगळ्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नसतो। शेवटी कुतूहल आहे आम्हालाही सगळ्यांना की राजसाहेब ठाकरे काय बोलणार आहेत, परंतु जे बोलतील ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचंच असेल आणि नक्की तुम्हाला दिसेल हे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं असेल, मराठी माणसाचं असेल, मराठी भाषेचं असेल, मराठी संस्कृतीवर भाष्य करणारं असेल। 2006ला राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यानंतरचा वर्धापन दिन 9 मार्चला झाला होता आणि 19 मार्चला पहिली त्यांची सभा झाली होती। पुन्हा एकदा तोच योगायोग आलाय। राज ठाकरे यांनी अगोदर देखील अशा पद्धतीने सुतोवाच केला होता। तुम्ही कशा पद्धतीने ह्या योगायोगाकडे पाहता? नाही, आमच्या दृष्टीनं आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत। आमच्याकरता प्रत्येक राजसाहेबांचं भाषण, मग ते पाडव्याचं असो किंवा अजून कुठलंही असो, ही एक पर्वणी असते, लक्षात ठेवा। कारण राजसाहेब ठाकरे सत्तेकरता आणि खुर्चीकरता भाषणं करत नाहीत। तर जे खरं आहे, जे सत्य आहे, मग राजकीय फायदा होतोय का राजकीय नुकसान होतं हा विषय नसतो, परंतु जे ते बोलतात ते या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भल्याचंच बोलतात आणि अत्यंत आक्रमकपणे खरे विचार मांडतात। म्हणून सुद्धा राजकीय यशापयशाचा विचार न करता आज महाराष्ट्रातील जनता त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी असते। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की मनसेचा मेळावा जो आहे तो थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। मनसेचे नेते यायला सुरुवात झालेली आहे। आम्ही सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी राजकारण करत नाही, तर आम्ही सामान्य जनतेसाठी मैदानात उतरत आहोत, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।